लता दीदी आणि आशा भोसलेंचे नागपूरच्या शेवाळकर कुटुंबियांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते। आशा भोसले हे नागपुरात आल्यावरती शेवाळकर कुटुंबियांची आवर्जून भेट घ्यायच्या। विद्यावाचस्पती राम शेवाळकरांचे मंगेशकर कुटुंबियांशी खास ऋणानुबंध होते। 2015 मध्ये नागपूर महापालिकेतर्फे नागपूर महोत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं आणि या नागपूर महोत्सवामध्ये आशा भोसले यांचाही लाईव्ह कॉन्सर्ट पार पडली। तर या कॉन्सर्ट नंतर आशाताई यांनी आशुतोष शेवाळकर यांच्या घरी रात्रीचं जेवण केलं आणि त्यावेळेचा किस्सा शेवाळकर कुटुंबियांनी सांगितलाय। आशाताईंना स्वच्छतेची शिस्त होती, खाण्याची आवड होती, अशी प्रतिक्रिया ही शेवाळकर कुटुंबियांनी दिली आहे। म्हणजे अनेक वर्षातल्या कौटुंबिक सहवासातल्या अनेक आठवणी आता मनात जाणून येतात। आता सगळ्यात मोठी त्यांच्याविषयीची गोष्ट सांगावीशी वाटेल मला की त्यांच्याबरोबर असताना आपण आशा भोसले नावाच्या कोणीतरी इतक्या मोठ्या, इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीबरोबर आहोत असं कुणालाच वाटत नाही। त्यांच्या वागण्यामध्ये इतकं साधेपण आणि इतका आत्मीयता भरलेली असायची आजूबाजूच्या लोकांबद्दल। घरच्या नोकरा चाकरांना सुद्धा, घरचे नोकर चाकरी सुद्धा मोकळे असायचे, त्यांचे त्या कौतुक करायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।